खरंच खूप छान वाटतंय की एकमेकांचं प्रेम असलेली जेव्हा माणसं इथे येतात. पण लीनाजी, तुमच्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना आपण भेटलेलो आहोत. पण प्रेक्षकांमध्ये एक फॅन बसलाय तुमचा, ज्याचं म्हणणं होतं की लीनाजी जेव्हा येतील त्यांना भेटायचं होतं आणि तुमचे मित्र आहेत असं मला सांगून त्यांनी एंट्री घेतली. मला माहिती नाही कोण आहेत. एक मिनिट तुम्हाला लागलाय का? पॅन्ट लूज आहे. लीना कोण आहे? आहेत रे, मुलं आहेत, दोन काय? लहान छोटी आहेत. यहाँ जा मॅडम, जा काय मॅडम. काय? यहाँ पे आओ. तुम्ही कोण आहे? यहाँ पे आओ. आमचे ओळखीचे आहेत ते. कहाँ छोड़ के गई थी मुझे? हाँ कब से राह देख रहा था मैं. देखो देखो ऊपर से माँ देख रही है. कुठं बसली आई तुमची? ऊपर चौथे माले पे. माँ देखो देखो माँ, तुम्हारी बहू आ गई माँ. अगं बाई. लीना याद है तुम्हें कॉलेज में मैं तुम्हारे पीछे पढ़ा करता था, तुम्हारे पीछे बैठा करता था. जब मैं छोटा लड़का था बड़ी शरारत करता था, तुम मुझे घास भी नहीं डालती थी. उस जाड़े के साथ निकल जाती थी. जाड़े के साथ हाँ, म्हणतो यार हा. जब देखो वड़ा पाव खाते रहता था वो. जाड़े, रागाचं थोडं नाना पाटेकर मध्ये घ्या ना, रागाचं नाना पाटेकर मध्ये. ये क्या मिमिक्री शो चालू है? मेरे दिल का हाल बता रहा हूँ, दिल का हाल बोल रहा हूँ. ओ मॅडम, तुमचं नाव कोरलं येणे असं का करता? याला काय अर्थ नाहीये. नाव पण काळच कोरलं नाही. स्केचपेननी कोरलंय नाव ते. याला काय अर्थ आहे काय? तुम्ही 2 मिनिटासाठी हो म्हटलं असतं तर जीव नसता गेला ना बरं, बरोबर. हो, असं हो. कोणी वागतं का? एक कोणी मिनिट, वागतं का असं? मॅडम चूक आहे. मॅडम तुम्ही गंमत हो म्हटलं असतं की नाही? पण गंमत हा. उर्मिला, ये देखो, उर्मिला तुम्हारा भी नाम लिखा है इसमें. हाँ बोलो उर्मिला. हाँ माँ, ये देखो माँ, माँ नहीं छोड़ दो माँ. दो है दो माँ, दो है यहाँ पे माँ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुलभा देशपांडे मॅमसाठी. आणि आल्याच अरे मी ह्याला नमस्कार केला. सगळे अवतार संपले. आता नवीन अवतार. आता नवीन अवतार. पण आम्हाला खूप आनंद झाला की आज तुम्ही आमच्या या मंचावरती आलेला आहात. मी कुठून तरी ऐकलेलं आहे की मॅमचं वय आता 80 आहे, पण मला असं वाटलं त्यांच्या एंट्रीवरून की 79. 79 असं जरी त्या म्हणत असल्या तरी त्यातल्या 9ला काही अर्थ नाही. त्या 8 वर्षाच्या आता आहेत. 80चे दिसते मी. नाही तेच म्हटलं. तुम्ही 8 वर्षाच्या वाटतंय मला. 8च वर्षाच्या. हो. मग मी त्यातली एक गोष्ट सांगू. हा 8 वर्षाची असताना वा वा सांगा ना, आम्हाला ऐकायचंय. मला तर ऐकायचंच आहे की सुलभाच्या कशा होत्या. माझ्या ना मोठ्या बहिणीशी मी भांडत होते. हा आता भांडणाला तशी काही कारणं लागत नाहीत, पण हा. तिथे कारण होतं. हा कारण ती एक 10,000 प्रेक्षकांच्या समोर बेलापूरला हा. कार्यक्रमासाठी निघाली होती हा आणि मला तिथे जायचं होतं. मी 8 वर्षाची. हे सगळं भांडण आमची आजी येरझाऱ्या घालत होती तिथे, ती ऐकत होती. शेवटी ती थांबली. मला म्हणाली काय करायचंय तुला? म्हटलं 10,000 प्रेक्षकांच्या समोर काम करायचंय मला. वा तुला काय येतं? तुला नाही आलं म्हणून काय झालं? मी त्यांच्या समोर जाईन आणि परत येईन. असं म्हटल्यानंतर बहीण म्हणा चल मग चल माझ्याबरोबर चल. गेले मी. नंतर एक काहीतरी एक सीन होता, त्याच्यात एक छोटी मुलगी, तिला ती अंगाई गीत म्हणत असते माझी मोठी बहीण. ते कार्यक्रम होता तो. मग मी काय केलं, तिथे एक अंथरलेलं एक मोठं फडकं होतं आणि त्याच्यामध्ये 2-4 कपडे होते. किती वाजले?
अजून एंट्री नाही 11 वाजले. आता मला झोप आली. मग मी झोपले त्याच्यावर जाऊन. आणि त्याच्यानंतर एक एंट्री होती फक्त, जाऊन तिला फक्त कानात काहीतरी सांगायचं होतं, एवढी एंट्री होती. मी गेले, दरवाजापर्यंत गेले तर तिचं ते थोपटणं चालू होतं. म्हटलं माझी एंट्री आता नाही आहे, म्हणजे नंतर असणार. मग तोपर्यंत मी काय करावं, मला आली ती झोप. मग मी ते अंथरलेलं होतं ना, त्याच्यात 2-4 कपडे होते, ते अंगावर घेतले आणि झोपले. माझी काय एंट्री झालीच नाही, पण माझ्या अंगावर कपडे पडत राहिले. जे जे कार्यक्रम होत होते ते कपडे माझ्या अंगावर. मग काय, मी ते गुंडाळून घेतले, आणखी झोपले. कोणीतरी ते कपडे इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून गाठी मारल्या 2. म्हणजे त्या गोधडीत मी झोपून गेले. अरे बापरे. आणि मी असं बोचकं एक होतं, ते तसंच होतं, कारण मी काय झोपले होते. थोड्या वेळाने मला जाग आली आणि तोपर्यंत कार्यक्रम संपला. बापरे. माझी बहीण आली. ती गेली कुठे, कोणालाच कळेना कुठे गेले ती. शोधाशोध सुरू झाली, बोचक्याकडे कोणी आलं नाही. नंतर ते बोचकं हलताना दिसलं कोणाला तरी. बोचकं हलल्यानंतर सगळे धावले, इथे इथे इथे. माझी बहीण आली धावत. एक गाठ उठवली गेली, दुसरी गाठ सोडवली गेली. आणि नंतर मग मी पाहिलं वरती, तर बरेचसे डोळे माझ्याकडे लागले होते. माझ्याकडे लागले होते एवढे डोळे. मग काय मजा येत असेल नाही, ऑडियन्स असला आणि त्याचे डोळे आपल्याकडे लागले तर. तेव्हा मी ठरवलं, शाळेत जाईन ना तेव्हा पहिल्यांदा मी नाटकात काम करेन. गेले शाळेत, कुठल्या ते छबिलदार शाळेत 5वीत. वार्षिक समारंभ होता, साने गुरुजी आले होते. तर मला कोणीतरी ऐकलं होतं आणि आमच्या प्रिन्सिपल होत्या, त्यांनी ते पाहिलं होतं की ही फार चांगलं काम करते. तर त्यांनी मला एक हे दिलं, हरिजन बालक की फरियाद म्हणून एक कविता होती. मी लहान होते तेव्हा तिथे देवळात जाऊ देत नसत अस्पृश्यानं. ठीक आहे म्हटलं, मी करते. आणि ते सगळे कपडे घातले, ते फाटके तुटकं काय काय असतं ते घातलं आणि मी ते गाणं म्हणून दाखवलं. बाईंना, आमच्या प्रिन्सिपल बाईंना एवढं आवडलं, छान छान. नंतर मी माझ्या बहिणीकडे पाहिलं, माझ्यापेक्षा मोठी. तिच्या अंगात देवाचे कपडे होते. मला हे कपडे पाहिजेत म्हणून सांगितलं. मी नाही या कपड्यात काम करत, मी या कपड्यात काम करेन. हातापाया पडल्या त्या. अगं पोरी, हे गाणं ऐकायला साने गुरुजी आहेत तिथे. आणि तो देव काय करणार आहे माहितीये का, तुझं गाणं संपलं की तो उतरणार आणि तुला मिठीत घेणार. एवढ्या कामासाठी एवढे कपडे घालायला लागले त्याला. ते गाणं माझं फार चांगलं झालं. मला आवाज होता तेव्हा, आता नाही आहे. प्रिन्सिपल बाईंच्याकडून फोन आला, शिपायला आला. तो म्हणाला, तू लवकर बोलावले तुम्हाला. म्हटलं मी काय नाही, मी गाणं म्हणाले, बरोबर बोलले होते, माझं एक पण चूक झाली नव्हती. तुम्हाला बोलायला जा ना आधी. आतमध्ये साने गुरुजी बसले होते. म्हणाले, इकडे पोरी. म्हटलं मी बरोबर बोलले होते, गाणं तर तसं लिहिलं होतं तसंच बोलले होते आणि चालीत बोलले होते. मला असं मिठीत घेतलं, म्हणाले खूप मोठी ॲक्ट्रेस होती. साने गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. क्या बात. वा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.